नमस्कार मंडळी. तर पाहू शकता आम्ही आज निघालेलो आहोत फिरायला, राहुल आणि मी. पाहू शकता गाडी फास्ट आहे. आता आम्ही थेट निघालेलो आहोत एन्जॉय करायला. पाहू शकता कुठं जातो ते आम्ही आज. गाडी तर खूप फास्ट आहे. चला तर पेट्रोल भरून या. ओरिजिनल पेट्रोल भरायचे गाडीमध्ये. ओरिजिनल पेट्रोल भरले की गाडी ओरिजिनल पळते. हां, थेट आता टाकी फुल करणार आहे मी या ठिकाणी. मस्तपैकी गाडी टाकी फुल केली. बघू शकता तुम्ही. सांडूस तर भरलं बघा. हां हां. चला, टाकी भरली, निघूया आता. सांडूस तर भरली, टाकी फुल आहे बघा. काड्या सगळ्या फुल दाखवल्या आता. दमादमा निघाला. गाडीची हवा पण फुल करून घेता एकदा. लांब जायचं ना आम्हाला. हां, पुढं आता फाटक पडलं बघा, रेल्वे फाटक पडलं. मस्त वेळ घालला थोडाफार. लगेच रेल्वे आली. कारण कसं आहे, आम्हाला लांब जायचं ना, त्यामुळे रेल्वे लगेच आली. राहुलला म्हणलं डबे मोज रेल्वेचे. तर राहुल म्हणला डायरेक्ट चाकं मोजत असतो म्हणला मी रेल्वेचे. त्याच्यावर तुला रेल्वेचे डबे किती आहेत ते सांगतो. पण त्याच्यानं काय चाकं मोजणं झालं नाही. त्यामुळे रेल्वेचे डबे किती आहेत ते पण ते सांगू शकला नाही. तर चला पुढे जाऊया आता. फाटक उघडलं, पुढे आला. आता दोघांमध्ये आमच्या रेस लागली. तो पुढला बजाज प्लॅटिनावाला माणूस गाडी खूप पळवत आहे बघा. 80च्या स्पीडच्या पुढं आहे तो. पण आपण शेवटी आपली गाडी आणि त्या गाडीमध्ये फरक आहे. त्यामुळे त्याची गाडी मागं राहिली. त्याला मागं टाकून आम्ही थेट आता तुळजापूर हायवेला लागलो. तर थेट आम्ही राहुल तर बघा कसं डोक्याच्या केसावर कसा हात ठेवतो आहे. कारण त्याचे केस उडत आहेत. त्याला भीती आहे केस उडून जाण्याची. त्यानंतर बघा तुम्ही बाबाला बघितलं आहे. राहुल बोलला यावर्षी जर नाही झालं लग्न तर ह्या बाबासारखं मी पण भगवे कपडे घालून फिरणार. चला, पुढे आला. डोक्याचे केस वगैरे त्याने व्यवस्थित बांधले होते. परत रुमाल सोडला. राहुल कसं आहे, लई केसांची काळजी घेतो. तर त्याला काय आहे, भीती आहे. डोक्याची केस उडून जाण्याची भीती आहे. त्यामुळे तो सारखं बांधतो सोडतो. चला मित्रांनो, मस्त एन्जॉय होत आहे आमचा. गाडीवर खूप प्रवास छान होतो आहे आमचा. थोडाफार रस्ता खराब आहे पण ॲडजस्टमेंट गाडीवर होती. बघा पुढं बघू शकता तुम्ही मस्तपैकी महामंडळ चाललं आहे. महामंडळचा एक कोपरा गायब आहे. एक कोपराच गायब आहे महागडला बॅक साईडचा. मस्तपैकी महामंडळा बी आपल्या व्हिडिओमध्ये घेतलं. रस्ता तर खराब होताच पण तरी पण प्रयत्न केला थोडंफार. वातावरण किती छान दिसतंय बघा. मस्त गाड्या वगैरे दिसतात रस्त्याने यायला झालेलं. गुरुवार असल्यामुळे गर्दी पण खूप आहे रस्त्याला. तुम्हाला समजलंच असेल आम्ही कुठं चाललो होती. थोडंफार तरी लक्षात आलंच असेल. पण तरी पण मी तुम्हाला सांगतो की आम्ही श्री क्षेत्र अक्कलकोट स्वामी समर्थ यांच्या दर्शनाला चाललेलो आहो. मस्तपैकी आलो ब्रिज खाली. मस्त बीबी डॉल दिसल्या, त्यांना पण व्हिडिओमधलं घ्यावं म्हणलं. मस्त बघा, बघू शकता कसली गर्दी आहे. गुरुवारमुळं खूप गर्दी आहे. तरी पण राहुलला म्हणलं व्हिडिओ काढ बाबा गर्दीचा, दिसू दे जरा ब्लॉकमध्ये आपल्या. तसंच आपण आलो शोधत शोधत. मंदिर काय आम्हाला टू व्हीलरवर आम्ही कधी आलेलं नसल्यामुळे रस्ता सापडत नव्हता. तरी पण आम्ही पुढे केलं, आलो मंदिरामध्ये. पार्किंगला गाडी वगैरे लावली मस्तपैकी. जरा थोडं हेअरस्टाईल वगैरे करून घ्यावी म्हणलं. बघू शकता तुम्ही मंदिराच्या पार्किंगमध्ये कसली गर्दी आहे. गाड्यांची वगैरे लोक वगैरे कसले भरपूर दिसत आहेत. मस्तपैकी सगळे आपल्या दर्शनाच्या आणि आनंदामध्ये मग्न आहेत. बघा आम्ही मंदिराच्या रांगेला लागलो. कसलं ती गर्दी आहे बघा, भयानक. मागं पण लोक तेवढेच, पुढं पण लोक तेवढेच. असं वाटत होतं की दर्शन होतं आहे का नाही की. पण शेवटी राहुल सर असल्यामुळं दर्शन आमचं नक्की होणार आहे मला माहिती होतं. मस्त बघा बॅकग्राऊंड दाखवायला तुम्हाला मी आपल्या मंदिराचा स्वामी समर्थाच्या. कसल्या मस्त लाईटिंग वगैरे केलेलं आहे. फर्स्ट क्लास दिसतं आहे. खूप गर्दी आहे पण गरम पण खूप होतं आहे. तरी पण आम्हाला स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे म्हणलं असं आम्ही सगळ्या गोष्टी सहन करतो. बघा दिसतंय बघा स्वामी समर्थाच्या नाव दिसायला बघा, श्री क्षेत्र स्वामी समर्थ मंदिर. बघा हे वटवृक्षाचं झाड आहे बघा. आणि हा एक तिथे कॅमेरे लावले आहेत मंदिरमध्ये. त्याच्यामुळे त्या LED वर बी दिसतंय बघा. द्वार बघू शकता मस्त चांदीचं आहे बघा निसत्या. दर्शन वगैरे झालं, बाहेर आलो आम्ही परत दुकानात वगैरे. काय मस्त सगळे मंदिराच्या मूर्त्याच आहेत आपल्या.
देवाच्या स्वामी समर्थाच्या छान छान मूर्त्या फोटो वगैरे बघा. एक फोटो कसा छान दिसते बघा, पण खूप महाग द्यायला लागली ती. नंतर आम्ही आलोत बघा शिवाजी महाराजाचा मस्त इथं पार्किंगमध्ये आल्यानंतर शिवाजी महाराजाचं दिसतंय पुतळा वगैरे ठेवलेला मस्तपैकी. त्याला पण म्हणलं महाराजांना एकदा मुजरा करावा. आणि नंतर मग स्वामी समर्थाची मूर्ती पण आहे बघा, तिथं पण एकदा दर्शन घ्यावं. राहुल बोला इथं जरा थोडा फोटो वगैरे काढू आपण आपले. तर काय मग फोटो काढण्यासाठी गर्दीच गर्दी. तिथं काय लाईनला उभा राहा म्हणत होते, पण राहुल म्हणला आपण लाईनला थांबू शकत नाही, आम्ही डायरेक्ट फोटो काढणार. बघू शकता राहुल डायरेक्ट जाऊन उभारला, त्याचा व्हिडिओ बी घेतला आणि फोटो बी काढला. मस्तपैकी दर्शन तर झालं, पण फोटो बी मस्तपैकी केले बघा. किती छानपैकी कसं दिसतंय वातावरण बघा. स्वामी समर्थाचा अजून एक पुतळा आहे वरती, हे दुसरा एक पुतळा पत्र्याच्या म्हणजे असं आडोशाला आहे मस्तपैकी छानपैकी. आता मी पण त्याच्यात ॲड होणार आहे व्हिडिओमध्ये. मी पण गेलो थोडंसं फोटो वगैरे काढावं म्हणला, मस्तपैकी फोटो बी काढला आणि व्हिडिओ पण काढला. स्वामी समर्थाचे भक्त म्हणल्याच्या दोन गोष्टी तर होणारच, फोटो आणि व्हिडिओ तर येणारच. राहुल म्हणला परत मला एकदा घे अजून. परत एकदा त्याला व्हिडिओमध्ये घेतलं, मस्त क्लिअरपैकी चेहरा वगैरे कसं त्याचं हास्य दिसतंय चेहऱ्यावर, मस्त स्माईल द्यायला आहे. गायची मूर्ती बघा किती छान आहे, आणि त्याला पण मस्त तसं लोक बघण्याची गर्दी आहे. आणि पुतळ्यापाशी खूपच गर्दी आहे स्वामी समर्थाच्या. लोकांना तिथं फोटो वगैरे काढायला खूप आवडतात, सगळे लोक तिथंच फोटो काढावे. आम्ही पण काढले. परत एकदा मी पण दर्शन घ्यावा म्हटलं व्हिडिओमध्ये, एकदा यावं परत एकदा व्हिडिओमध्ये आलो. मस्तपैकी राहुलनं व्हिडिओ शूट केला माझा. नंतर चला म्हणलं झालं आहे आता आपलं दर्शन वगैरे, निघालो आम्ही पार्किंगकडे. आपली गाडी तिकडे लावली तिकडे निघालो. पण राहुल मला म्हणला जरा हे द्वारचं असं ते वरला पुतळा वगैरे दिसतो तो एकदा व्हिडिओमध्ये घे म्हणला मला. चला ठीक आहे म्हणलं, राहुल आपला मोबाईल आहे काय, आपण काय दुसऱ्याचा कॅमेरा वगैरे आणलेला नाही, त्याच्यामुळं काय म्हणलं किती वेळेस घ्यायचं तेवढे वेळेस घेऊ म्हणलं, त्याला काय पैसे वगैरे पडत नाहीत. तर काय मग परत एकदा राहुलला घेतलं. पण तिथं काय गर्दी, रस्त्यानं येणाऱ्या जाणाऱ्याची गर्दी चालूच होती. राहुल वाट बघत होता कोणी मोकळी जागा करतं का नाही मला फोटो काढायला. परत काय मला म्हणलं ये गाडी घेऊन, गेलो गाडी आणायला पार्किंगला. तर गाडीची पार्किंगला आणायला गेल्यानंतर तो म्हणला तुला व्हिडिओमध्ये घेतो गाडी घेऊन येलेलं. चल म्हणलं ठीक आहे, आपल्याला काय मला पण तेवढंच पाहिजे होतं. मी पण मस्त गाडी वगैरे गॉगल वगैरे घातला आणि मस्त गाडी घेऊन आलो. पण गर्दी खूप असल्यामुळे मला काय तिथं एवढं व्यवस्थित माझं शूट झालं नाही. चला ठीक आहे म्हणलं, परत एकदा वापस रिटर्न जाऊन वापस यायला सांगितलं मला. परत एकदा आलो मी. मग त्यावेळेस मस्त जरा थोडंसं दर्शन वगैरे परत एकदा मी त्या पुतळ्याचं घेतलं आणि परत मध्येच गाडी आली बघा. हे गाड्या खूप गर्दी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर आणि कमेंट करा. धन्यवाद.